याने तर फक्त माझं प्रेम रिजेक्ट केलं होतं. पण मी मात्र त्याची फ्रेंडशिप आणि त्यालाच माझ्या आयुष्यातून कट ऑफ करून टाकलं. पहिल्याच नजरेत प्रेमात पडणारी मी, 2 वर्ष याला न बघता, न भेटता एकतर्फी प्रेम करणारी मी. पण हाच वेडेपणा आता मात्र फक्त याला दुर्लक्ष करण्यामध्ये कन्व्हर्ट झाला होता. सुरुवातीचे 2.5 महिने मी अमितला भेटले नाही किंवा त्याचे कॉल्सचे आणि मेसेजेसचे रिप्लाय देत नव्हते. याच्यानंतर अमित मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्या समोर येऊ लागला. पण त्यावेळी 1 ते 2 शब्दातच उत्तर देऊन मी त्याला टोटली इग्नोर करत होते. हे सगळं मी का करत होते? रिजेक्शन पचवू शकले नव्हते की कोणता इगो होता माझ्यामध्ये? हे समजण्यापेक्षा मला अमितशी कधीच बोलायचं नाही, हा निर्णय माझा ठाम झाला होता. असं करत-करत 5 महिने निघून गेले. पण एक गोष्ट मात्र समजली, प्रेम हे निस्वार्थ असलं पाहिजे. प्रेम तर मी केलं होतं, मग मी कोणती अपेक्षा त्याच्याकडून करत होते? त्याने पण माझ्यावर तसंच प्रेम केलं पाहिजे होतं. हा जर स्वार्थ मी मनामध्ये ठेवला असता, तर मग निस्वार्थ प्रेम कसलं? आणि जेव्हा हे सगळं मला रिअलाईज झालं, तेव्हा मात्र 6 महिन्यानंतर मी अमितला भेटले. मी तर फक्त मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी गेले होते. पण अमित मात्र माझ्याच प्रेमामध्ये पडला होता.